स्वर्गीय मितेश मेस्त्री डीजे मॅन यांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा पाहत आहोत. या स्पर्धेचा आता तिसरा दिवस, उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल आणि उद्या चॅम्पियन्स कोण हे आपल्याला समजणार आहे. मात्र एक संघ असा आहे या 3 दिवसाच्या सामन्यामध्ये खेळामध्ये नामदेव स्पोर्ट डुंगे हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. नेहमीच नामदेव स्पोर्ट डुंगे संघाने या मैदानामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. लंकेश पाटील आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधा. लंकेश पाटील आपण स्कोरिंग करायचे. लंकेश पाटील आपण समालोचन कक्षामध्ये या. पंच जोपर्यंत निर्देश येत नाही तोपर्यंत सामना सुरू करू नका. वेलकम रोशन समालोचन कक्षामध्ये सज्ज होतात. यस पंच आपण सामना सुरू करा. तर जाऊया सामन्याकडे. नवीन सामना नक्कीच नवा दिवस नवा सामना आणि नव चैतन्य. आज प्रॉमिस डे. दोन्ही संघ बघूया आपल्या प्रेक्षकांना काय प्रॉमिस दिलेलं आहे. यस आतिश भामरे गोलंदाजीसाठी येतोय. जितू आणि कुणाल ही जोडी सलामीची जोडी गावदेवी अंजूर संघाकडून. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघ. राईट आर्म ओव्हर द विकेट आतिश भामरे. पहिला चेंडू पुल केला. व्हाट अ शॉट. चेंडू जातोय मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. वाटीचा लगीन जमलाई मोठे घरा कोलबी थई थई नाचतई वाटीचा लगीन जमलाई मोठे घरा कोलबी थई थई. शफल क्रॉस झाला होता. फलंदाज बघितलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर आहे चेंडू. शॉर्ट पिच आहे. स्वतःवर नाराज आहे नक्कीच आतिश पाटीलकरांनी. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. 100% प्रयत्न केले होते. मात्र कुठे ना कुठे नशिबाची साथ आतिश पाटीलला मिळत नाहीये आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जितू तरे याच्या बॅटमधून आलेला हा एक अप्रतिम षटकार आपण बघितला. आतिश राईट आर्म ओव्हर द विकेट. स्कूप. यावेळी मात्र चेंडू जाईल फाईन लेग सीमारेषेकडे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. कशी भेटली ग तू या पिणाऱ्याला. कशी भेटली ग तू या पिणाऱ्याला. पाणी पडतय घराने किनाऱ्याला. पाणी पडतय घराने किनाऱ्याला. दिलशान तिलकरत्नेच्या अंदाजमध्ये आपण दिलस्कूप शॉट बघितला. या जर शॉटचा विचार केला तर या शॉटला या फटक्याला दिलस्कूप फटका असं म्हटलं जातं आहे. कारण दिलशान तिलकरत्ने याने हा फटका शोधून काढलेला आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आतिश माकडा ठरतोय. पहिल्या 2 चेंडूवर चौकार आणि षटकार आणि चौकार आपण बघितला. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. येस चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल का. ओहो लॉलीपॉप झेल सुटला जातोय. इथे कुठे ना कुठे नशिबाची साथ मिळते जितू तरे यास. कुठे ना कुठे आत्मविश्वास गमावलेला दिसतोय क्षेत्ररक्षकांनी. कारण हा झेल कोणाचा सोडलाय. जितू तरे ज्याने 2 चेंडूमध्ये 10 धावा केलेल्या आहेत. आता मात्र 3 चेंडूमध्ये 11 धावांवर पोहोचलेले आहे जितू तरे. क्रिकेटमध्ये आपण असे किस्से अनेक वेळा बघतोय की अतिशय कठीणातला कठीण झेल घेतले जातात. झेल घेतला जातो मात्र सोपे झेल सुटले जातात. तेच या ठिकाणी आपण पाहतोय. शरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न आणि मुद्दाम हा चेंडू थोडासा खेळाडूपासून दूर ठेवला होता. फलंदाजापासून दूर ठेवला होता. कारण या अगोदरचे 3 चेंडू जर बघितले आपण नक्कीच शरीराचा वेध घेणारे चेंडू आणि त्याचा वेध घेतला होता जितू तरेने. आतिश टप्प्यावर नियंत्रण मिळवतोय. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. ह्यावेळी चेंडू हवेत आहे आणि पुन्हा एकदा चूक करण्याची संधी नाही देत क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद. उड उड र पाखरा जा घरल्याचे डोंगरा. निरोप सांग आईला मी येईन तुझे भेटीला. चैता पाकाचे 2 महिना. और निरोप सांग आईला मी येईन तुझे. वैभव जेलखाली होता. वैभवने चूक केलेली नाही. या अगोदरची जी चूक केली होती क्षेत्ररक्षकाने ती मात्र वैभव चूक करत नाहीये.
पूर्णपणे कमबॅक आतिश भांबरेचा आपण पाहू शकतो. पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा आल्यानंतर कुठे ना कुठे खेम्यामध्ये हलचल माजली होती. क्षेत्ररक्षक गोलंदाजाने आत्मविश्वास गमावला होता, मात्र तो आत्मविश्वास आता मिळवला आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये अनिश्चितता किती असते बघा. पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा, त्यानंतर शेवटच्या 2 चेंडूवर 2 विकेट. क्रिकेटची अनिश्चितता जर नसती तर क्रिकेट जगामध्ये इतकं लोकप्रिय झालं नसतं. खास करून भारतामध्ये क्रिकेट इतकं लोकप्रिय झालं नसतं. बघितलं आपण ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये पहिल्या कसोटीत मानहानीकारक पराभव स्वीकारल्यानंतर बाकीच्या 3 कसोटीत चांगली कामगिरी केली होती आणि ऑस्ट्रेलियन संघाला धूळ चारत भारतीय संघाने जबरदस्त विजय संपादन केला होता. मात्र त्यानंतर जेव्हा भारतीय संघ स्वतःच्या खेळपट्टीवर किंवा स्वतःच्या मैदानात आपल्या देशात खेळत असताना इंग्लंडसारख्या संघाने या संघाचा पराभव केला. हीच क्रिकेटची महानता, हीच क्रिकेटची अनिश्चितता आणि हीच अनिश्चितता क्रिकेटला महान बनवत असते. एंड चेंज झालेला आहे आता. मात्र मुंडोरा एंडकडून गोलंदाजीसाठी आतिश पाटील सुरुवात करतोय. जितू तरे वैयक्तिक 11 धावांवर खेळतोय. 3 चेंडूचा सामना केलेला आहे. 3 चेंडूमध्ये एक पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला होता, दुसऱ्या चेंडूवर चौकार खेचला होता. धावसंख्या 11, 1 बाद 11. गौदेव अंजूर हो यावेळी मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाकडे. पहिल्या चेंडूवर मानसिक विजय संपादन केलेला आतिश पाटीलने, कारण समोर अनुभवी फलंदाज जितू तरे. चेंज ऑफ पेस, चेंडू हवेत. इथे चूक करेल का क्षेत्ररक्षक? नाही, दुसऱ्यांदा चूक करणार नाहीये आणि जितू तरेला दुसरा जीवनदानी दिलेला नाहीये. बाद जितू तरे. कारल्याची डोंगरावा आपली उभी हाय माऊली. कारल्याची डोंगरावा आपली उभी हाय माऊली. आई अकरांची आई दोघांची एक वीरा माऊली. आई अकरांची आई दोघांची एक वीरा माऊली. पूर्णपणे मिस टाइम फटका आपण बघितला. चेंडू थोडासा हळू बॅटवर आला, उशिरा बॅटवर आला, बॅट अगोदर फिरली होती. मिस टाइम फटका. स्क्वेअरलेग सीमारेषेवर जो क्षेत्ररक्षक होता त्याने चूक केलेली नाही आहे. एक आणखी फलंदाज बाद झालेले गावदेवी अंजूर संघाचा. चांगली सुरुवात झाल्यानंतर कुठे ना कुठे अडखळत आहे गावदेवी अंजूर संघ, कारण 2 महत्त्वाचे फलंदाज, 3 महत्त्वाचे फलंदाज जितू तरे, कुणाल आणि मुकेश हे फलंदाज बाद झालेले आहेत. इथून मिडल ऑर्डरला डाव सावरावा लागेल. पार्टनरशिप, भागीदारी अतिशय महत्त्वाचे. चांगली युनिटी जर तुम्हाला टिकवायची असेल तर लीडरशिप आणि चांगली धावसंख्या उभारायची असेल तर पार्टनरशिप अतिशय महत्त्वाची असते. तीच पार्टनरशिप होणं महत्त्वाचं आहे गावदेवी अंजूर संघाला. यावेळी मात्र फ्लिप करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची वरची कड घेऊन चेंडू शॉर्ट थर्डमॅनला गेला. 1 धाव मिळाली. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती बऱ्याच अवधीनंतर 12. कासवाच्या गतीने धावसंख्या पुढे सरकलेली आहे. मागच्या 2 धावा आहेत, 10 धावावरून 12 धावांवर येण्यासाठी तब्बल 7 चेंडू लागलेले आहेत आणि या 7 चेंडूमध्ये 3 फलंदाज बाद झालेले आहेत. कुठे ना कुठे खेळ सुधारलेला आहे शिलमाता वर्ल्ड संघाच्या क्षेत्ररक्षकांनी, गोलंदाजांनी. इथे मात्र पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. डाव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू, अवांतर धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या मिळते 13. 3 बाद 13. 3-13 अशी अवस्था गावदेवी अंजूर संघाची. ओहो, सुरेख चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला वळला होता. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून गेला यष्टीरक्षकाकडे. काय गोलंदाजी करतोय दुसऱ्या षटकामध्ये. अचूक टप्प्यावर नियंत्रण
भरी गोलंदाजी. शॉर्ट चेंडू, यावेळी मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि अशा प्रकारे आणखी एक फलंदाज बाद. पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे जत्रला, पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे जत्रला. माझी एकविधा आईचे मारले डोंगराला, माझी एकविधा आईचे मारले डोंगराला. पाकाचे महिन्यानी येईन. चौथा फलंदाज बाद झालेला आहे. मी म्हटलं होतं की पार्टनरशिप आवश्यक आहे, पार्टनरशिप होत नाही, भागीदारी होत नाही. आणि जर 2 षटकांचा खेळ बघितला तर 2 षटकामध्ये आतापर्यंत अजूनही या षटकाचा एक चेंडू आहे, मात्र धावा झालेल्या आहेत त्या 13 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पलटके वार करावाच लागेल गवदेवी अंजूर संघाला, कारण या शिवलमाता वर्ल्ड बी संघाविरुद्ध चांगली धावसंख्या उभारायची असेल तर 40+ धावा उभाराव्याच लागतील, कराव्याच लागतील गवदेवी अंजूर संघाला. इथून मैदानाचं वातावरण ही चेंज होणार आहे. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये पश्चिमेकडून हवा जी आहे ती पूर्वेकडे वेगाने वाहत असते आणि त्याचाच फायदा या इथे घेईल का फलंदाज. यस, चेंडूला हुक केलेला आहे, जाईल चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आग्र्यांची मी देखणी सखू, तुमच्या नावाच लाल लाल कुकू. आग्र्यांची मी देखणी सखू, तुमच्या नावाच लाल लाल कुकू. ते कंपनीला भेट. धावांची होती भूक आणि चेंडूला केला हुक. या हुकने आपण पाहतोय धावसंख्या 19 वर पोहोचलेली आहे. शेवटचा चेंडू होता आणि शेवटच्या चेंडूवर 6 धावा आलेले आहेत आणि आता मात्र 2 षटकामध्ये 4 बाद 19 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत गवदेवी अंजूर संघाच्या. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण पाहतोय. स्वर्गीय मितेश स्मृती चषक 2021. आतापर्यंत जितके सामने झाले त्या सामन्यामध्ये तब्बल 20 षटकार खेचले गेलेले आहेत. म्हणजे एकूणच गोलंदाजांचा कर्दनकाल ही खेळपट्टी ठरलेली आहे. इथून दुपारच्या सत्रामध्ये अजून षटकार आपल्याला पाहायला मिळतील. खास करून मुंडोरा एंडकडून बंद्रा मारुती काल्हेर एंडकडून जेव्हा गोलंदाजी होईल तेव्हा उजव्या हाताचे फलंदाज धावांचा पाऊस पाडू शकतात, तर मुंडोरा एंडकडून जेव्हा गोलंदाजी होईल तेव्हा डावखुरे हाताचे म्हणजे लेफ्टी फलंदाज धावांचा पाऊस पाडू शकतात. आज सकाळी आपण आतिश भांबरेच्या बॅटमधून जबरदस्त धावा बघितल्या, धावांचा पाऊस पडला. फक्त 17 चेंडूमध्ये 53 धावा पूर्ण केल्या होत्या आपल्या संघासाठी. त्यामध्ये 4 षटकार 4 चौकार खेचले होते आतिश भांबरेने. यस, वर्ल्ड एक्सप्रेस प्रशांत राईट आर्म अराउंड द विकेट. ह्यावेळी मात्र पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने केलेला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश मिळवतोय प्रशांत. मनपण साडी चोली चमचेक विराईला, तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला. पावसार जमलंय गो तुझे जत्रला, लोक सारी नाचतान गो तुझे पालखीला. मनपण साडी चोली चमचेक विराईला, तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा. होता प्रशांतने, कारण ऑफ साईडला जर बघितलं 38 सर्कलमध्ये 3 क्षेत्ररक्षक होते. पॉईंटला होता एक, थर्ड मॅनला एक, शॉर्ट कव्हरला असे 3 क्षेत्ररक्षक होते ऑफ साईडला. मात्र तरीसुद्धा चेंडू मधल्या एष्टीवरून थोडासा बाहेरच्या अंगाला वळवला होता आणि फलंदाजाने शरीरापासून दूर केल्याचा प्रयत्न केला होता. फ्लॅशिक कट आपण बघितली, मिस टाईम फटका आणि पॉईंटचा क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चूक करत नाही आहे. झेलबाद 5वा फलंदाज अर्धा संघ तंबूमध्ये परतलेला आहे गवदेवी अंजूर संघाचा. पुन्हा एकदा त्याच प्रकारे क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतोय. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट आणि कव्हर.
डीप पेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन, वाईड ऑफ लॉंग ऑन, मिड विकेट. हो तेच तर्रार चेंडू, मात्र दिशा भरकटलेला चेंडू. कधी कधी आपण पाहतोय गोलंदाज अतिशय वेगवान चेंडू टाकण्याच्या नादात दिशा भरकटत असतो. तेच प्रशांतच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकलेले वाईटच्या रूपाने 20 धावा धावफलकावर लागलेले आहेत. शॉर्ट चेंडू पूल करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली गेलेली आहे. सुरेख फेक. एकाशिवाय काही नाहीये. अडीच षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार आलेले आहे. नपितुली गोलंदाजी, पाहतोय आपण अचूक टप्प्याची गोलंदाजी, डिसिप्लिन गोलंदाजी श्रीमाता वर्ल्ड संघाकडून. गिरीश सज्ज होतोय. अंदराईस केलेल्या चेंडूला सुरेख फटका. चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बघा लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मिड ऑफला लावून नक्कीच खोल टप्प्याची गोलंदाजी म्हणजे फुल लेंथ गोलंदाजी करणं फलंदाजाला आमंत्रण देण्यासारखं होतं आणि आमंत्रण स्वीकारलेले गिरीशने. सुरेख फटका आपण बघितला गिरीशच्या बॅटमधून. ह्यावेळी मात्र शॉर्ट चेंडू, हुक केलेल्या चेंडूला जाईल चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार. गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, हरी भगवान ध्वजा, हरी भगवान ध्वजा. चेंडू जास्तीचा आखूड होता आणि फलंदाजाने हे तारलं होतं की चेंडू खूप आखूड आहे. पूर्णपणे शफल क्रॉस झाला होता फलंदाज. चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर गेला चौकारासाठी. या चौकाराने धावसंख्येला वेग आला. 29 धावा धावफलकावर लागलेले आहेत. प्रशांत राऊंड द विकेट. खोलटप्प्याचा चेंडू. हो काय वेगवान चेंडू होता. यष्टीरक्षक ही चूक करतोय आणि पंचांचा बाईचा इशारा येतोय. जेव्हा असे डॉट चेंडू यष्टीरक्षकाकडून चूक होते तेव्हा नक्कीच निराश होतो गोलंदाज. इथेही निराशा आपण पाहू शकतो प्रशांतची. मात्र सुरेख चेंडू होता. 1 धाव पूर्ण. धावसंख्या 30 वर पोहोचलेली आहे. 5 बाद 30. अजूनही टेलेंडर यायचे बाकी आहेत कारण गिरीश आणि संकेत मिडल ऑर्डरला खेळत आहेत. खास करून गिरीश चांगला खेळतोय. फुलटॉस खेळून काढलेला आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धाव तर पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? नाही, फक्त 1 धाव. 3 षटकं संपलेले आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31 वर पोहोचलेली आहे. तर जाऊया आपण ब्रेक घेऊया डीजे मास्टरकडे. तीन षटकं संपलेले आहेत. 3 षटकांचा खेळ झालेला आतापर्यंत समांतर खेळ आहे. 5 फलंदाज बाद होऊन 3 षटकामध्ये एक समाधानकारक धावसंख्या उभारलेली आहे. शेवटच्या षटकामध्ये 15 ते 16 धावा जर आल्या तर एक चांगलं टार्गेट असेल. कारण गावदेवी अंजूर संघ हा लढवय्या संघ आहे आणि या संघाकडे खास करून गोलंदाजी
चांगले आहे. काल गावदेवी अंजूर संघ रनरअप राहिला होता वाघविले. 31 धावा झालेले आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि जितू तरे यांनी मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला होता. जितू तरे फेसबुकवर अतिशय फेमस आहेत. नेहमीच चांगल्या चांगल्या पोस्ट असतात. यावेळी मात्र यस अख्खू टप्प्याचा चेंडू होता. यस तन्मय पाटील उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये पटकावलं होतं. मात्र जितू तरे यांचा फॅन फॉलोअर्स अतिशय चांगला. इंस्टाग्राम असो किंवा फेसबुक असो. ओहो यावेळी मात्र सुरेख फटका. काय जबरदस्त शॉट. चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. रात पुनवेची चैता आजच्या उत्कृष्ट फटका मित्रांनो बघितला आपण. काय जबरदस्त फ्लिक केला होता. येल जायली पाठीची आई येल जायली पाठीची उडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची. बघा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवाग याच्या बॅटमधून असे फ्लिकचे फटके आपण अनेक वेळा बघितलेले आहेत. काय जबरदस्त ताकदवर फ्लिक होता. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट फटक्यांपैकी एक हा फटका बॅटमधून आला. संकेत याच्या पाहू शकतो आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. ओव्हर पिच चेंडू होता. यस शफल क्रॉस झाला होता फलंदाज. सुरेख फ्लिक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. या षटकाराने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 37. 37 लॉस ऑफ 5 विकेट. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. यावेळी मात्र अंडरराइज केलेला लॉंग ऑफ सीमारेषेकडे चेंडू वाडा. आय थिंक झेल सुटलेला आहे. यस चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. असं वाटलं होतं शेवटच्या क्षणी की झेल झालेला आहे आणि अतिशय सुरेख आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेल झालेला आहे. परंतु शेवटच्या क्षणी समजलं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी गेलेला आहे. काय जबरदस्त फटका होता. ताकदवर फटका. कॅल्क्युलेटेड 6. भरसपट वलपाडा आणि खोणी दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये या. आता मात्र बॅटच्या टोवर लागलेला आहे चेंडू. वाईड ऑफ लॉंगन सीमारेषेवर जातोय. धाव मात्र मिळते 2. बघा इथून पलटके वार केलेला आहे असं मी म्हणेन. कारण काय जबरदस्त फलंदाजी केली संकेतने. काय जबरदस्त फलंदाजी गिरीश याची आपण बघितली. आणि या 2 फलंदाजामध्ये पार्टनरशिप जी झालेली आहे ती अतिशय चांगली पार्टनरशिप झालेली आहे. दोघांनी भागीदारी करून जिम्मेदारी निभावलेली आहे. ओहो यावेळी मात्र काय जबरदस्त फटका. लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर. यस अनदर 6. या षटकामध्ये जास्तीत जास्त ओव्हर पिच गोलंदाजी आपण बघितली. बघा गुडलेन स्पॉटवर चेंडू कमी पडलेले. ओव्हर पिच गोलंदाजी आणि त्याचा फायदा फलंदाजाने खास करून यतीश संकेतने खास करून उचललेला आहे. या षटकामध्ये 3 षटकार खेचलेले आहेत. 6 धावाने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या 51 वर पोहोचलेली. 51 धावा धावफलकावर लागलेले आहेत. अतुल. ओहो यावेळी मात्र पुल अँड पॉवरफुल चेंडू होतोय सीमारेषेच्या बाहेर. गुल 6 धावांसाठी. अनदर 6. बघा मित्र 2 षटकामध्ये 5 फलंदाज बाद झाले होते. आत्मविश्वास दाखवला या दोन्ही फलंदाजांनी खास करून गिरीशने आणि संकेतने. आणि धावा कितपर्यंत पोहोचवल्या. तब्बल 57 धावा करून 58 धावांचं लक्ष दिलेले. असं म्हटलं जातं की नेहमीच शरीरासाठी श्वास आणि मनासाठी आत्मविश्वास अतिशय महत्त्वाचा असते. आत्मविश्वास भरी फलंदाजी केली
आणि त्याचाच फायदा मिळाला दोन्ही फलंदाजांना. 57 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 58चं लक्ष शिवमाता बी संघासमोर. कोणी संघाचे कर्णधार आपण या. कोणी संघाचे कर्णधार आपण त्वरित या प्लीज. बऱ्याच दिवसानंतर आपण कोणी संघाला या मैदानात खेळताना पाहणार आहोत. आपलं हार्दिक स्वागत आहे कोणी संघ. भरस्फोट वलपाडा भरस्फोट वलपाडा संघ आपण ही या. भिवंडी तालुक्यात असे काही संघ आहेत ज्या संघांना तुम्ही एक षटक फक्त संधी द्या, तो संघ सामन्याचं चित्र बदलवून टाकत असते. आणि त्यामध्ये गावदेवी अंजूर हा संघ मी तर म्हणेन आहे. कारण या संघाने बघा कसं या खास करून फलंदाजांनी सामन्याचं चित्र बदललेलं आहे. असं वाटलं नव्हतं की 4 षटकामध्ये 57 धावा करून 58 धावांचं लक्ष दिलं जाईल. मात्र काय जबरदस्त फलंदाजी केली. वैयक्तिक 15 धावा केल्या गिरीशने आणि वैयक्तिक 27 धावा केल्या संकेतने. त्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये तब्बल 26 धावा कुठल्या. एक कॉइन्सिडन्स सांगेन तुम्हाला मी. 57 धावा केलेल्यात गावदेवी अंजूर संघाने. मात्र या अगोदर वेताल कोपर संघाने 57 धावा केल्या होत्या. संघ पराभूत झाला होता. मात्र शिवमाता वर्ल्ड बी संघाविरुद्ध त्या संघाने 57 धावा 4 षटकामध्ये केल्या होत्या. प्रीतम पाटील आपण या टॉस बॉक्समध्ये. त्याचप्रमाणे स्वप्नील पाटील आपण या टॉस बॉक्समध्ये. यस कोणी संघाचे कर्णधार मुकुंद स्पोर्ट कोणी संघाचे कर्णधार प्रमोद माझ्या जोडीला आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. पाहुणे माझ्या जोडीला आहेत, आपलं हे हार्दिक स्वागत. भरस्फोट वलपाडा संघाचे कर्णधार माझ्या जोडीला आहेत, आपलं हे हार्दिक स्वागत आहे. 4 षटकांचा सामना आहे. पाहुण्यांच्या हाती हे टॉस मी देतोय. कॉलिंग कोण करेल? हेच भरस्फोट वलपाडा संघ कर्णधार कॉल करणार आहेत. हेड असं म्हणणं आहे आणि पडले मात्र टेल. पाहुण्यांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर जा. यस नाणेफेक जिंकलात. आपण थोडक्यात उरकणार आहोत. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. कधी खेळलात या मैदानावर? नाही. म्हणजे पहिल्यांदाच आपण या मैदानावरच खेळतायत. पहिल्यांदा खेळताना काय मनावर दडपण आहे? काही नाही. आपला नॅचरल खेळ कराल? हां. कसं वाटलं इथं पहिल्यांदा आल्यानंतर? चांगलं वाटलं. आणि कुठले असे फलंदाज गोलंदाज तुमच्या संघाविषयी जास्त माहिती नाही, मात्र सांगायचं कुठले असे फलंदाज गोलंदाज आहेत ज्यांच्यावर तुमची जास्त भिस्त असेल? आतिश, दक्षत, दर्शन. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40च्या. स्वतः कर्णधार म्हणून काही कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल? होय. येस, आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. भरस्फोट वलपाडा संघाचे कर्णधार माझ्या जोडलेले आहेत. नाणेफेक हरलात प्रथम फलंदाजी करायचे. साधारणतः इथं पहिल्यांदा हे खेळताना कोणी संघ या संघाविरुद्ध किती धावा कराल? 50 प्लस करायचा प्रयत्न करू. तुमच्या संघाविषयी जास्त माहिती नाही, मात्र कुठले असे खेळाडू फलंदाज गोलंदाज असतील ज्यांच्यावर तुमची जास्त दारोमदार असेल? सगळ्याच खेळाडूंकडून अपेक्षा असेल. या मैदानामध्ये कधी अगोदर खेळलात? हो. आणि मात्र तुम्हाला एक नौक्या संघाविरुद्ध खेळायचं आहे, मात्र त्या संघाला कमजोर आखून चालणार नाही. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी असं म्हटलं जातं. अनिश्चिततेचा खेळ आहे. तुमच्या संघाकडून कशा कामगिरीची अपेक्षा आहे? 100% द्यायचा प्रयत्न करू. नक्कीच आपल्या संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कोणी संघाने मित्रांनो नाणेफेक जिंकलेले, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि वलपाडा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी माझे सहकारी समालोचक सुनील पवार सर उपस्थित आहेत. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स.
तर सामन्याला सुरुवात होत आहे. 58 धावांचं लक्ष समोर ठेवून सलामीची जोडी आतिश भामरे आणि परेश यावेळी मात्र कुठेतरी रणनीतीमध्ये चेंज केलेला आहे. कारण या अगोदरच्या सामन्यात यतीन मढवी सलामीस आलेला होता. इथे मात्र कर्णधाराने रणनीती थोडीशी चेंज केलेली आहे. परेश याला पाचारण केलेलं आहे प्रथम फलंदाजीसाठी. आतिश भामरे नॉन स्ट्राईक एंडला आहे. नजरा असतील आतिश भामरेच्या फलंदाजीवर. पहिला चेंडू फुलटॉस, समाचार घेण्याचा प्रयत्न, वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद. शेळूमाता वाळबी संघाला मोठा धक्का परीच्या माध्यमातून. माझी नवरी माझे मनान भरली सतोरी. वाली का माझी नवरी माझे मनान भरली सतोरी. अनेक अनेक धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. तर सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे दुपारच्या सत्रामध्ये. तर इथं मात्र गोलंदाजी धुरा सांभाळतोय गोलंदाज जर पाहिला पण कुणाल आणि पहिल्या चेंडूवर जर विचार केला आपण तर विकेट प्राप्त करतोय. आणि एक जी अपेक्षा होती त्याच्या माध्यमातून संघाला एक चांगली सुरुवात करून देण्याची तो इथं मात्र विकेट प्राप्त करतोय. इथून मात्र आतिश याला एक जबाबदारी घेऊन फटकेबाजी करावी लागेल. आजच्या दिवसामध्ये एक जबरदस्त लयमध्ये हा फलंदाज आपण पाहतोय सातत्याने. अर्धशतक पूर्ण केलं होतं पहिल्याच सामन्यामध्ये आणि एक मोठी उम्मीद असेल. सुरेख ड्राईव्ह पाहतोय आपण, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. काय क्लास आहे, कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि सदाबार हा चौकार. अप्रतिम अप्रतिम. भामरे यांचं ज्या प्रकारे हा क्लास दाखवलंय, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालं. सीमापार चौकार. चौकाने मात्र डावाची सुरुवात करतोय आणि संघाचं खातं उघडतोय आतिश भामरे. जे टार्गेट आपण पाहतोय सामना जिंकण्यासाठी 58 धावाचं टार्गेट. यावेळेस पाहता सरळ बॅटनी क्लास ऑफ ड्राईव्ह. परत चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. सीमा पार अजून एक दमदार चौकार. निश्चित दोन्ही खेळाडू जर विचार केला आपण कुणाल आणि इथं मात्र आतिश भामरे या दोन खेळाडूंमध्ये खूप भरपूर एकत्र सामने खेळलेत. ओपन संघाच्या माध्यमातून जर विचार केला तर एकमेकाविरुद्ध डावपीच माहीत आहे आणि ज्या प्रकारे काय क्लास फलंदाजी इथं मात्र आतिश भामरेच्या बॅटमधून आपण पाहतोय. लागोपाठ दुसरा चौकार. विकेट प्राप्त केल्यानंतर मात्र डावाची सूत्रे आपल्या हातात घेतोय आणि चौफेर फटकेबाजीला इथं मात्र आतिश सज्ज होतोय. धावसंख्या 1/8. 58 धावाचं टार्गेट इथं मात्र उभं केलंय आणि संकेत आणि गिरीश यांनी खूप चांगली दणकेबाज खेळी साकारली आणि त्या खेळीच्या बळावर मात्र एक चांगली धावसंख्या टार्गेट उभं केलंय. याच पात्र अजून एक क्लास फटका. का जबरदस्त लागोपाठ. 30 चेंडूवर तिसरा चौकार वसूल करतोय आतिश भामरे.
अतिशय अप्रतिम अप्रतिम हाय क्वालिटीची फलंदाजी पाहतोय आपण. काय क्लास आहे या फलंदाजाकडे आणि दाखवून देतोय इथं मात्र की आतिश भांबरेचा वारंवार समालोचक उल्लेख का करतोय आणि उल्लेख करताना इथं मात्र एक जबरदस्त फलंदाजी पाहतोय आपण. 3 चेंडूवर 3 चौकार आणि आता मात्र मजबूर केलंय अंजूर संघाला एक टीम मीटिंग घेण्यासाठी भाग पाडलंय. ज्या प्रकारे आतिश फटकेबाजी करतोय. गोलंदाज कुणाल अजून एक क्लास छोट्या बॅटरीचा वापर केलाय. याच पाहताना पाहतोय की टायमिंग आणि शक्ती फटक्यामध्ये नव्हती. प्लेसमेंट छान होती. याच फक्त पाहतोय आपण की जोपर्यंत चेंडू जातोय तोपर्यंत 2 रन्स इथे मात्र कंप्लीट करताना आतिश. व्यक्तिगत जर पाहिला पण आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केलेला आहे. त्यामध्ये 3 चौकाराचा समावेश. 14 या धावसंख्येवर फलंदाजी करताना गावदेवी अंजूर विपक्ष पाहतोय आपण फलंदाजी करताना. शेलुमातावळ बी हा संघ एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते आतिशच्या बॅटमधून. फुल टॉस लॉक करण्याचा प्रयत्न होता. हवेत आहे पण कठीण झेल होईल लॉंग ऑफ रिजन कडे. चेंडूला अडवलंय. त्यापूर्वी मात्र या 3 रन्स इथे मात्र कंप्लीट करतोय आतिश भांबरे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावांचं टार्गेट स्वीकारताना एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर विकेट त्यानंतर काय पलटवार केलंय आतिश नावाचा फलंदाज. धावसंख्या जर पाहिली आपण तब्बल धावपलकावर धावा आहेत त्या 17. 1/17 58 धावांचं टार्गेट. आदरणीय प्रमोद मेस्त्री दादांचं आगमन झालेलं आहे. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम. आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे प्रमोद दादा. विनंतीशील की आपण VIP डायजूर यायचंय आणि ज्यांच्या माध्यमातून बंदेमाती कालेर संघाला तब्बल जर पाहिलं आपण 100 टी-शर्ट त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेले आहे आणि खूप मोठे एक व्यक्तिमत्व पाहतोय आपण कालेर गावाच्या माध्यमातून. आणि मित्रांनो जी आपण ही टुर्नामेंट पाहतोय त्याच्याच मुलाच्या नावावर ही आपण स्पर्धा पाहतोय. स्वर्गीय मितेश मेस्त्री यांच्याच नावाने ही स्पर्धा भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आपण पाहतोय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथं मात्र धावसंख्या पाहतोय खूप जबरदस्त सुरुवात. काय टार्गेट मोठे आहे पण त्या टार्गेटचा एक व्यवस्थितपणे पाठलाग करताना पाहिलो आपण पहिल्या षटकामध्ये आतिश भांबरेच्या बॅटमधून. जबरदस्त क्लास फलंदाजी पाहतोय. इथं मात्र जर सामना जिंकायचा असेल गावदी स्पोर्ट अंजूर संघाला तर आतिश याचा विकेट घेणं गरजेचं आहे. नाहीतर 4 षटकापर्यंत जर विकेटवर राहिला तर सामना निश्चित घेऊन जाईल आतिश भांबरे, ज्याने पहिल्या सामन्यात 53 धावांची अतिशय छान कामगिरी केली होती आणि लागोपाठ दुसऱ्या सामन्यात सुद्धा त्याच्या माध्यमातून एक जबरदस्त खेळी आपण पाहतोय आतापर्यंत. सज्ज होताना इथं मात्र गोलंदाज दूर अँड त्या टोकाकडनं मोटोरा अँड त्या टोकाकडनं मारा करण्यासाठी सज्ज होताना गोलंदाज छोटस रन पूर्ण करतोय. पहिला चेंडू स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न पण वेगवान चेंडू होता. धावसंख्या स्थिर धावपलकर पाहतोय आपण 17. गोलंदाज सज्ज होतोय मारा करण्यासाठी. अलंकार एक जबरदस्त गोलंदाज म्हणजे ओळख आहे गावदेवी अंजूर संघाच्या माध्यमातून. अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू. अप्रतिम अप्रतिम काय क्लास गोलंदाजी. इथं मात्र लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर चकवतोय फलंदाज आतिश भांबरे याला. यष्टमाग जवळ यष्टीरक्षक करतोय आपण जितू. शॉर्ट थर्ड मॅन वर पाहतोय आपण मुकेश. गलीवर एक क्षेत्ररक्षक. शॉर्ट फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये सुनील घरत. प्रीतम याला पाहू शकता आपण मिडविकेट सर्कलच्या आतमध्ये आणि एक आकाश मिडविकेट रिजन कडे. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अतिशय वेगात एक सिंगल पूर्ण करेल काय हे पाहायचंय आणि एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय. धावसंख्येत
भरपडते धावसंख्या पाहतोय आपण 3. व्यक्तिगत 3 चेंडूनंतर पहिली धाव आली धावपलकामध्ये पाहतोय आपण. आणि धावसंख्येत भर जर पाहिली आपण धावसंख्या पाहतोय आपण 18. अजून संघर्ष करावा लागेल इतर मात्र शेलूमाता वळबी संघाला सामना जिंकण्यासाठी आणि ती क्षमता आहे या संघामध्ये. अजून जर विचार केला आपण आतिश पाटील एक डावक्रॉस शैलीदार फलंदाज खूप महान खेळाडू ज्याची ओळख निर्माण केलेली आहे संघाच्या माध्यमातून. आतिश पाटील त्यानंतर प्रतीक नावाचा सुद्धा एक अतिशय जबाबदार खेळाडू संघाकडे. त्यानंतर जर पाहिला आपण बरेचसे खेळाडू आहेत चांगली फलंदाजी करणारे पण इथं मात्र लक्ष असेल आतिश भांबरे यांच्या कामगिरीवर. ज्या प्रकारे इथं मात्र खेळपट्टीवर एका चांगली फटकेबाजी करतोय. डावखुरा फलंदाज सज्ज होतोय खेळण्यासाठी. यतीन मडवी एक मोठं नाव एक युवा खेळाडू. सज्ज होताना या स्पर्धा वेगवान चेंडू होता. काय घडलंय पाहायचंय. एक्झिट चेंडू कुठं बरं झालंय पाहावं लागेल. आणि हे इशारा करताना पंच पाहतोय लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल इथे मात्र धावफलकामध्ये ऍड होताना धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 19. सामना अजून जबरदस्त आहे कारण की पहिल्या षटकामध्ये थोडस सामना झुकला होता शेलूमाता वळबी संघाकडे. ज्या प्रकारे कुणालच्या त्या षटकामध्ये चौफेर फटकेबाजी केली होती त्यानंतर मात्र अलंकार काय जबरदस्त षटक हाताळतोय. आतापर्यंत जर पाहिलं आपण विकेट जरी प्राप्त केलं नाही पण एक चांगलं षटक त्याच्या माध्यमातून पाहतोय. या स्पर्धा फ्लायडेड चेंडू होता हवेत आहे. कव्हर रिजन कडे एक सिंगल पूर्ण करतोय आणि तोपर्यंत मात्र संधी होती डबल पूर्ण करतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत जर पाहिली आपण आता मात्र 21. अंतिम चेंडू असेल अलंकार यांचं. आतापर्यंत पाहतोय आपण फक्त 4 धावा खर्च करतोय. एक जबरदस्त गोलंदाजी अलंकारच्या माध्यमातून आपण पाहतोय. थोडंसं परिवर्तन करून घेताना पाहतोय आपण क्षेत्ररक्षणामध्ये. इथं संगणक गावदे अंजूर संघाचा राईट अमोर द विकेट छोटं रनअप. वेगवान चेंडू प्रत्येकदा मात्र काय घडलंय पाहिजे. अतिशय वेगात एक सिंगल म्हणजे खराब चेंडू होता. लाईन चुकीची वाईटचा इशारा येतोय. 1+1 असे ऐकून 2 धावा या चेंडूवर. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 23. 58 धावाचं टार्गेट त्या दुसऱ्या सत्रामध्ये पाहतोय आपण. शेलूमाता वळबी या संघ स्वीकारताना पाहतोय. आतिश भांबरे या षटकामध्ये संघर्ष करताना आपण पाहतोय. अलंकार सज्ज होतोय परत दुऱ्यांच्या टोकाकडनं. सामन्याची पंच म्हणून जबाबदारी पार पडताना पाहतो आपण मनोज भैरेसर खूप मोठं नाव सातत्याने पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होतोय यतीन. राईट अमोर द विकेट मारा करतोय. शॉर्ट थर्ड मॅन पाहतोय. बॅकवर्ड पॉइंट. याच पाता कडक फटका फशील का पायाचे अफलातून झेल टिपल्या गेलं आणि इथं मात्र विकेट प्राप्त करतोय गोलंदाज अलंकार. जबरदस्त विकेट प्राप्त करतोय अंतिम चेंडूवर आणि यतीन हा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या जर पाहिली आपण धावपलकावर 23. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 2 षटकाच्या समाप्तीनंतर अजून सामना जिंकण्यासाठी आमचे गुणलेखक कमाला इथून मात्र माहिती देतील. 12 चेंडूमध्ये 35 धावीची आवश्यकता अजून सामना जिंकण्यासाठी. आणि आता मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीवर येताना आपण पाहतोय प्रतीक भोईर. एक खूप उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याचा उल्लेख केला जातोय. 12 चेंडू 35 असतं समीकरण. अजून सामना मी तर म्हणेन की दोन्ही संघाकडे समान संधीमध्ये आहे. सज्ज होताना गोलंदाज
पहिल्या षटकात 17 धावा आल्यानंतर दुसरं षटक अलंकारने जे टाकलेले त्या षटकामध्ये फक्त 6 धावा कुठे ना कुठे बॅकफुटला दुसऱ्या षटकामध्ये ढकललेलं आहे शिवमाता वर्ल्ड बी संघाला. कारण आश्वासक सुरुवात कुणालच्या षटकामध्ये पहिल्या अतिशय भामारीने करून दिली होती. कुठे ना कुठे तो टेम्पो तो धावांचा रेपो राखता आलेला नाही दुसऱ्या षटकामध्ये. आता मात्र 2 षटकामध्ये तब्बल 37 धावांची आवश्यकता आहे. धावफलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 35 धावा बाकी आहेत. सॉरी अलंकार यास पात्र हवेत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक अजून एक खूप उल्लेखनीय कामगिरी पाहतोय आपण. आणि क्रिकेटचा सूत्र जो आहे पकडा झेल जिंका सामना त्या अनुसाराने तर मात्र प्रत्येक क्षेत्ररक्षक झेल स्वीकारताना काय जबरदस्त झेल पाहतोय आपण अतुल मडू यांच्या माध्यमातून. लागोपाठ इथे मात्र पाहतोय आपण दुसरं विकेट आणि आकाश मात्र पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय. नवीन फलंदाज वैभव होतोय खेळपट्टीवर. आता मात्र सामना थोडंसं कुठंतरी इथे मात्र गावदी अंजुर संघाकडे झुकताना पाहतोय आपण. पण विसरून चालता येणार नाही जोपर्यंत आतिश नावाचा फलंदाज खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र सामना एक खूप छान रंगतदार स्थितीकडे जाईल. सज्ज होताना गोलंदाज आकाश दूर आणि त्या टोकाकडनं समोर फलंदाजी करण्यासाठी फलंदाज सलामीचा पाहतोय आपण आतिश भांबरे. राईट मारतो विकेट सज्ज होतोय सफल झालाय. ऑन साइड कडे धमाका करायचा होता पण काय सुरेख लेंथ लाईन होती या चेंडूला बीट होतोय. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. आता मात्र संघर्ष करावा लागतोय मैदानामध्ये शेलूमाता वर्ल्ड बी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. कारण की धावसंख्या जर पाहिली धावफलकावर फक्त आणि फक्त 23 आणि आतापर्यंत 3 गडी बाद. 30 षटक प्रगतीपथावर आकाश नावाचा गोलंदाज अतिशय चांगला मारा करतोय. या स्पर्धा पुलचा फटका फसेल काय. खूप छान प्रयत्न केला गेला तिथं मात्र पाहतोय आपण आणि तोपर्यंत मात्र 2 धावा रोखू शकणार नाही. या 2 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती तब्बल आता मात्र जर पाहिलं आपण 25. पवार सर पुढील 3 चेंडू जे आहेत ते आपल्यामध्ये मॅच आहेत. कारण ह्या 3 चेंडूवर मोठे फटके येणं आवश्यक झालेले शिवमाता वर्ल्ड बी संघाला. अगदी बरोबर सांगितलं धनेश चिकणे सर. कारण की 3 चेंडू जर एखादा 1 किंवा 2 मोठे फटके आले तर सामना पूर्णपणे रंगतदार स्थितीकडे जाईल. यावेळेस पात्र सुरेख चेंडू वाईट यॉर्कर चेंडू फेकला होता आणि सोडून दिलं. पण इथं मात्र नाखुशी असेल आतिश ज्या प्रकारे चेंडूला सोडून दिलंय आणि एक निर्धाव म्हणजे दबाव स्वतःवर घेण्यासारखं आहे. ज्या परिस्थितीमध्ये आपण सामना पाहतोय चेंडू आणि धावाचं अंतर खूप जास्त झालेलं आहे. आता मात्र 8 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 33 धावेची आवश्यकता असेल. अजून संघर्ष करावा लागेल इथे मात्र शेलूमाता वर्ल्ड बी संघाला सामना जिंकण्यासाठी. याच पात्र कंट्रोल होता फटक्यामध्ये हुक करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्कोर लेग रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. 1 for 1 म्हणजे पहिला बाउन्सर टाकला होता आणि हे इशारा करताना की एक जी मुभा असते ती बाउन्सरची आपण टाकल्या गेलेली आहेत. यानंतर जर बाउन्सर टाकला तर मात्र शिक्षा होऊ शकते पंचाच्या माध्यमातून. पण आतिश परत नाखुश असेल ज्या प्रकारे हा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या जर पहिले आपण धावपल करू तर मात्र 26. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 32 धावेची आवश्यकता असेल. वैभव यांची एक मोठी जबाबदारी असेल. याच पाता उंच साफ फटका खेळण्याचा प्रयत्न होता. हवेत आहे आकाश चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाही पण तोपर्यंत मात्र संधी होती. अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट करतोय फलंदाज. या 2 धावेंनी पाहतोय आपण षटकाची समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावांचं टार्गेट स्वीकारताना मात्र एक थोडस कमजोर वाटतोय शेलूमाता वर्ल्ड बी हा संघ. ज्या प्रकारे पाठलाग केला होता पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त सुरुवात त्यानंतर मात्र काय पलट वार केलाय. अलंकार यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कम आहे. त्यानंतर मात्र अजून एक छान षटक हाताळलंय गोलंदाज आकाश यांनी आणि 8 धावा खर्च केल्या. 5 धावा खर्च करून 1 विकेट प्राप्त केला. अलंकार यांनी सुद्धा 6 धावा खर्च केल्या त्या 1 विकेट प्राप्त केला आणि पूर्णपणे मी तर म्हणेन की आता मात्र जबरदस्त पलटवार केलाय इथे मात्र गोलंदाजांनी.
बघा पवार सर, पहिल्या इनिंगची जी 3 षटकं होती त्या 3 षटकापर्यंत शेलूमाता वर्ल्ड बी संघाचं पूर्ण नियंत्रण होतं या सामन्यावर. मात्र चौथ्या षटकात ज्या 26 धावा आल्या आणि त्या 26 धावानंतर मात्र शेलूमाता वर्ल्ड बी संघाचं नियंत्रण या सामन्यावरून सुटलं. त्यानंतर पहिल्या षटकात चांगली कामगिरी केल्यानंतर असं वाटलं होतं की कमबॅक करेल हा संघ. तर त्यानंतर अलंकारच्या षटकामध्ये 6, अक्काच्या षटकामध्ये 5 धावा आल्यानंतर कुठे ना कुठे पूर्णपणे बॅकफुटवर ढकलले गेलेले शेलूमाता बी हा संघ. तीस धावेची आवश्यकता अजून सामना जिंकण्यासाठी आणि या 5 षटकार इथे मात्र मारावे लागेल सामना जिंकण्यासाठी. पहिल्या षटकापर्यंत असं वाटलं होतं की सामना अनिश्चित घेऊन जाईल शेलूमाता वर्ल्ड बी संघाचे फलंदाज. इथे मात्र पहिली वॉर्निंग देताना आमचे पंच पाहतोय आपण. वेळेचा आपण भांडेवाचे गावदेवी अंजूर संघाचा संगणक ही पहिली वॉर्निंग आमचे पंच तुम्हाला देताना आपण पाहतोय. पाहूया क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावलं गेलं. इथं मात्र आतिश भांबरेसाठी जवळपास बॅकवर्ड पॉईंट गल्लीवर एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. शॉर्ट थर्डमॅन फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आणि ऑनसाईडकडे जर पाहिलं आपण बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री मिड विकेट लॉंग ऑन. जॉस मात्र हा फटका पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर फक्त एक सिंगल इथे मात्र पूर्ण करताना फलंदाज आतिश. आणि या जवळपास पाहतोय की आता मात्र पराभवाची छायाकडे जाईल काय. इथून मात्र 5 चेंडू आणि 29 असं समीकरण. 5 षटकार इथे मात्र मारावे लागेल फलंदाज पाहतोय आपण वैभव याला. अजून एक चांगला चेंडू अप्रतिम आणि आता मात्र जवळपास ज्ञानेश्वर चिकणे सर असं म्हटलं तर वावगट ठरणार नाही. गावदी स्पोर्ट अंजुरा संघ विजयाकडे वाटचाल करतोय. एक दमदार सुरुवात पाहायला मिळाली होती आतिश भांबरे यांच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र पलटवार केलाय अलंकार या गोलंदाजांनी. फलंदाजीच्या खराब कामगिरीनंतर फ्रंटलाईन फलंदाजीच्या खराब कामगिरीनंतर गावदेवी अंजूर संघाने ज्या प्रकारे या सामन्यात कमबॅक केलेलं आहे काबिले तारीफ आहे. अगदी बरोबर. यावेळेस पात्र त्रिफळाची बाद परफेक्ट यॉर्कर आणि स्वतःच बनवून घेतले या चेंडूला यॉर्कर फलंदाजांनी. वैभव सुद्धा बाद. आतिश पाटील याला अजून मात्र पाचारण केल्याने फलंदाजी करण्यासाठी कुठेतरी एक टर्निंग पॉईंट हा कारण ठरेल काय. ज्या प्रकारे मात्र क्षमता खूप आहे डावकर हाताचा फलंदाज. एक जबरदस्त गोलंदाजी आणि या निराश असलेले तर मात्र आतिश भांबरे ज्यांनी या आजच्या दिवसामध्ये पहिल्या अर्धशतक आज पूर्ण केलं होतं. का जबरदस्त 17 चेंडूमध्ये 53 धावाची एक अतिशय छान खेळी साकारली होती. आणि पहिल्या षटकामध्ये सुद्धा एक अतिशय अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली होती. पण त्यानंतर मात्र संघर्ष करताना आपण आतिश भांबरेला सुद्धा पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज होताना राईट मारतो विकेट. शेवट मात्र अजून एक चांगला चेंडू स्कोर लेग रिजनकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल फलंदाज वैभव. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरकते ती 29. सज्ज होताना गोलंदाज राईट मारतो विकेट. फुल टॉस. हा फटका चांगला आहे पण प्लेसमेंट ठीक नव्हती. लॉंग ऑन बाउंड्री रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत फक्त एक सिंगल कंप्लीट करताना आणि जवळपास विजयाकडे वाटचाल करतोय ते मात्र गावदी स्पोर्ट अंजुरा संघ. या स्वतः चांगला फटका आहे. जबरदस्त स्टेप आउटचा फटका पाहतोय आपण. चेंडूला भिरकावलंय लॉंग ऑफच्या वरतून षटकार आणि याचबरोबर सामना इथं मात्र जिंकलंय गावदेवी अंजूर संघाने. तर सामनावीर ज्यांनी क्रमांक 7 वर येऊन काय जबरदस्त फलंदाजी केली होती. 27 धावाची खेळी साकारली होती. नो डाऊट संघ अडचणीत असताना कारण की आघाडीची जे फलंदाज होते बाद झाले होते. जितू, कुणाल, मुकेश, सुनील आणि आकाश. त्यानंतर मात्र गिरीश यांच्या सोबत एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. संकेत ठरतोय सामनावीर. यस, ज्याने शेलूमाता वर्ल्ड बी संघाला दिले पराभवाचे संकेत असा संकेत. यस, संदीप पाटील चॉकलेट बॉय ऑफ कोपर आपला हार्दिक स्वागत आहे. काल वाढदिवस होता
आज उशिराने मैदानावर व्यासपीठावर येत आहेत, आपलं हार्दिक स्वागत आहे. मात्र 40+ क्रिकेट खेळण्यासाठी सध्या त्यांची तयारी आहे. निश्चित ठाणे आणि भिवंडी जो एक मैत्रीपूर्ण लढत होणार आहे 40+ची आणि त्यामध्ये अतुलने आम्हाला आता माहिती दिली की जो संघ जिंकेल त्या संघाला मात्र बकरा दिला जाईल आणि बकरा स्पॉन्सर आहे असे आमचे आदरणीय 40+चे राजेंद्र रघुनाथ पाटील यांच्या माध्यमातून बकरा आहे 40+चा जो सामना होईल आणि निश्चित खूप काही पाठीराखे असतील दोन्ही संघाचे, तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर सामनावीर संकेत आपण यायचंय आणि आतिश भांबरे, मी आयोजकाच्या माध्यमातून विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचे. आतिश भांबरे आपण यायचे व्यासपीठावर. तर निश्चित ठीक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला गिफ्ट हॅम्पर मिळालेले आहे असे आतिश आपण उद्या येणार आहेत. तर संकेत याला सामनावीरचा हा पुरस्कार देऊया आपण. सर्वप्रथम मी ट्रॉफी देण्याची विनंती प्रीतम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी द्यायची आहे. आणि कुमार अंदाज अपना डॅशिंग अंदाज कुमाराचा असतो नेहमीच. गिफ्ट हॅम्पर आणि चॉकलेटचा बॉक्स तिथं मात्र कुमारची आपण शुभ हस्ते देऊया. संकेत यांनी ज्या प्रकारे एक अतिशय छान कडक खेळी साकारली, त्यानंतर मात्र सॅनिटायझर, त्यानंतर पाहतोय आपण ओमीचे आहेत हँडवॉश. निश्चित संकेत आपण एक जबरदस्त खेळी साकारली. तर त्यानंतर मात्र आपण अजून एक अमर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा गिफ्ट हॅम्पर स्वीकारायचा आहे. तब्बल पाहतोय आपण 9 मॅडम मॅचच्या स्वरूपात बक्षीस आहेत. तर निश्चित संकेत आपण माझ्यासोबत यायचं आहे. तर लगेच सामन्याला सुरुवात आपण करूया आणि प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तर आपण ऐकूया पुढचं धावतं वर्णन इथं मात्र ज्ञानेश्वर चिकणे सरांच्या माध्यमातून. थँक्यू पवार सर. मित्र सामन्याला सुरुवात होत आहे. आपण पाहत आहेत लेट मितेश मिस्त्री चषक 2021 अतिशय भव्य दिवशी स्पर्धा. या स्पर्धेचं आयोजन बंदराभारती काल्हेर संघाच्या वतीने. आजचा हा तिसरा दिवस. एक जबरदस्त लढत आपण बघितली शिवमाता वर्ल्ड बी विरुद्ध गावदेवी अंजूर या दोन संघामध्ये. मात्र गावदेवी अंजूर संघाने 4 मुंद्या चित केलं शिवमाता वर्ल्ड बी संघाला. पुढचा जो सामना आहे तो भरस्फोट वळपाडा मुकुंद स्मृती खोनी.
राजेंद्र रघुनाथ पाटील हे 40+ बंद्रा मारुती काल्हेर संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत आणि यांच्या माध्यमातून भिवंडी ठाणे जो सामना होणार आहे, भिवंडी वर्सेस ठाणे प्रदर्शनीय सामना, त्या सामन्यासाठी आकर्षक बोकड देण्यात येणार आहे. मात्र हा सामना काही वेळात आम्ही या ठिकाणी खेळवणार आहोत. ठाणे वर्सेस भिवंडी, काय जबरदस्त मॅच. ज्या सामन्याचे सर्व प्रेक्षकांना आतुरता लागलेली आहे. 12th मॅन, दोन्ही संघाच्या 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये या. 12वे खेळाडू. यस, 20 मिनिटाचा इथून आपण टाईम सेट करायचा आहे, कारण प्रदर्शनीय सामनाही आपल्याला खेळवायचा आहे. यस, येस, बऱ्याच दिवसानंतर चॉकलेट बाय संदीप पाटील कोपर यांच्यासोबत समालोचन कक्षामध्ये मी आहे. संदीप पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे एक्सपर्ट स्कोरर म्हणून समालोचन कक्षामध्ये. कधीही बंद्रा मारुती क्रीडानगरीमध्ये स्पर्धा असतात, संदीप पाटील नेहमी सहकार्य करत असतात, खास करून स्कोररच्या रूपात. रेग्युलर क्रिकेटमध्ये त्यांना छाप पाडायची संधी मिळालेली नव्हती. वैतागून आता त्यांनी मात्र 40+ क्रिकेटकडे आगेकूच केलेली. आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.